बाबा बबलू दादा आणि व्यंकटेशजी पंढरपुरात कधी पोहोचणार आहेत? सौ आज तरी ते पोहोचतील असं वाटत नाही, कारण त्यांची गाडी खराब झाली आणि एवढ्या रात्री त्यांना गॅरेज कुठे मिळणार. त्यामुळे आता सकाळ झाली की ते गॅरेजमध्ये गाडी रिपेअर करतील आणि मगच पंढरपुरात जातील. पण मी काय म्हणतो सौ, तू त्या नंबरवर फोन का नाही करून बघत ज्या नंबरवरनं आपण आबिरशी बोललो? म्हणजे आपल्याला काहीतरी कळेल ना मुलं कुठे आहेत काय. बाबा मी खूप वेळा ट्राय केलाय पण नॉट रिचेबल आलाय. खरंच सारंगच्या तब्येतीत सुधारणा होते. जगन्नाथची तुम्ही जाऊन भेटा नाही का त्याला? नाही, मी ठरवलंय माझ्या जावयाला मी असा पलंगावर पडलेला बघू शकत नाही. तो जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हा जाऊन त्याला अशी कडक मिठी मारणार आहे, त्या आधी नाही. खरंच आज सारंगच्या तब्येतीत जी सुधारणा झाली आहे ना ती फक्त आणि फक्त ओवी आणि अबीरच्या व्रतामुळे झाली आहे. पण मला त्यांची काळजी वाटते. इतकी रात्र झाली आहे, त्या मुलांवर कोणतं संकट तर नाही येणार ना? काही होणार तर नाही ना? साऊ मला सांग, इतक्या दिवसानंतर सुद्धा मुलं सुखरूप आहेत हा निरोप आला की नाही? आपलं बोलणं झालं की नाही मुलांशी? याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ असा की तुझ्या मागे आणि मुलांच्या मागे विठुराया कायम उभा आहे. नको काळजी करू, सुखरूप असते. माऊली, तुझ्यासाठी शिरा आणलाय, पोटभर खाऊन घे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला लेकरांनो, आवरलं का? हो काका झालं. हा चला. तुमचं अजून आवडलं नसतं बघा. म्हणजे हो तुम्ही तर कायचेच कपडे घातले असतात ना. कसं आहे ना माऊली, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. अहो रोज रोज वेगवेगळे कपडे बदलण्याची गरज नाही. मन स्वच्छ पाहिजे, आतला माणूस चांगला पाहिजे बास. अहो काका तुम्ही कालपासून आमच्यासाठी किती करताय. अंथरून टाकताय, फळं आणताय, आजीची पण सेवा करताय. मी तुमच्यासाठी काही खायला आणू का? अहो ओवी माऊली, तुम्ही एवढं बोललात ना त्याच्यातच पोट भरलं बघा माझं. मला कुणाकडून कशाचीच अपेक्षा नाही. मी निरपेक्ष आहे. फक्त तुमच्यासारखी प्रेमाची माणसं भेटली आणि माझी विचारपूस केली, 2 शब्द गोड बोलले, माझं पोट भरलं. चला दर्शनाला जायचं ना? हो. आधी तिथल्या विठुरायाचं दर्शन घेऊ. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग मोनिका. गुड मॉर्निंग. आला तुम्ही? गुड मॉर्निंग. चहा घेणार? नाही तू घे. ओके मोनिका, माझं तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे. अरे सकाळ सकाळ डायरेक्ट कामाचंच बोलायला आला. काय झालं एवढं? तू त्या रिपोर्ट्स बद्दल बोलली होतीस ना? कसले रिपोर्ट? अगं तेच रिपोर्ट्स जे सावलीने करून घेतलेत, इंजेक्शनचे रिपोर्ट्स. अच्छा 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 अच्छा, हा ते रिपोर्ट्स. त्याचं काय? मला ते रिपोर्ट्स अर्जंटली पटकन जा, घरात ते रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते बघ आणि माझ्याकडे घेऊन ये लगेच. ते रिपोर्ट्स माझ्या समोर सावलीने तरी अमृताताईंना दिलेले. आता त्यांनी त्यांच्या खोलीत कुठे ठेवले ते नाही बाबा मला माहित. मग एक काम कर, अमृताच्या रूममध्ये जायचं, ते रिपोर्ट शोधून काढायचे आणि लगेच माझ्याकडे घेऊन यायचं. एक मिनिट, तुम्ही बऱ्या आहात ना? हां, तुम्ही मला अमृताताईंच्या रूममध्ये जाऊन ते रिपोर्ट्स आणायला लावताय म्हणजे तुम्ही मला त्यांच्या रूममध्ये चोरी करायला लावताय. एक मिनिट एक मिनिट, हे असलं चोरी बिरी मला नाही जमणार, मी नाही करणार. त्या बिचाऱ्या अमृताचा अख्खा नवरा चोरलास तू. हां, आणि एक रिपोर्ट चोरी करायसाठी संकोच वाटतोय तुला? तू कुठल्या लेवलची भामटी असते माहितीये मला. या घरात येण्यासाठी, राजकुमारशी लग्न करण्यासाठी तू काय काय नाटकं केली आहेस ना, ते सगळं माहितीये मला.
गप गुमान जायचं, ते रिपोर्ट्स आणायचे आणि माझ्या हातात ठेवायचेस. मला हे असं चिडवणं तुला खूप महागात पडणार आहे भैरवी. हे बघ, तुला जमणार आहे की नाही? हा, मला स्पष्ट शब्दात सांगा, नाही तर मग मी राजकुमारला सांगते. राजकुमार करेल मी सांगते. सांगू राजकुमारला? एक मिनिट, राजकुमारांचा इथे काय संबंध आहे? त्यांना तर काही आयडिया पण नाही आहे हे रिपोर्ट्स आणि ते इंजेक्शन वगैरे या सगळ्याची. ही करेंट आहे, बघते, शोधायचा प्रयत्न करते. आता कशी एकदम करेक्ट लाईनवर आलीस. मला ते पेपर्स आजच्या आज हवेत. गॉट इट? बाय. ते रिपोर्ट्स आपल्याकडे असलेले बरेच आहेत, पण ह्या भैरवीच्या विरोधातला एवढा मोठा प्रूफ तिच्याच हातात देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. त्यामुळे नाही, पुढे जाऊन मला गरज पडेल तेव्हा त्या भैरवीला ब्लॅकमेल करायला ते रिपोर्ट्स फक्त माझ्या ताब्यात असायला हवे. अभि, काका जरा थांबा ना. काय झालं? काय झालं असतं गोवी? आज का थांबवलं असतोस तू आम्हाला? ते बघ ना, किती तुळशीच्या माळा भारी आहेत. विठुरायाच्या गळ्यात किती भारी दिसेल ना रे. होवी, विठुरायाला तुळशीची माळ खूप आवडत असते बघ. अरे पण अबीर, आपल्याकडे पैसेच नाहीये तुळशीची माळ घ्यायला. रिकाम्या हाताने आपण विठुरायाकडे कसं जाणार? होवी, तू काळजी करू नकोस बघ, विठुराया आपल्याला नक्की समजून घेईल. अरे बाळांनो, हे सगळं कुणी निर्माण केलंय? विठ्ठलानी. तुळशीची माळ, गंध हे कुणाचं आहे? विठुरायाचंच आहे. मग त्याला या सगळ्या गोष्टीचा मोह कसा असेल? मी ना तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो. एक संत होते, संत शिरोमणी सावता महाराज. ते कधीच पंढरपूरला आले नाहीत, विठुरायाचं दर्शन नाही घेतलं, मंदिराची पायरी सुद्धा चढले नाहीत. तो विठुरायाला कमाल वाटायची का हा असा कसा वेगळा भक्त आहे. म्हणून विठुराया स्वतः संत शिरोमणी सावता माळींना भेटायला गेले. तिथे भेटल्यानंतर त्यांना कळलं, अरे हा तर कांदा मुळा भाजीमध्ये मला बघतोय. आणि मग महाराज काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. असा पांडुरंग आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचा मोह कसा असेल? फक्त आपल्या मनामध्ये निस्सीम प्रेम आणि भक्ती पाहिजे, मग तो भरभरून आशीर्वाद देतो. कळलं? चला, महापूजा संपली आहे, मला दोघांना दर्शन घ्यायचंय ना. चला घ्या पटकन, चला.